गुड मॉर्निंग स्टुडंट. चलो लास्ट लेक्चरला कुठपर्यंत आलो होतो पहा. लास्ट लेक्चर पाहिलं होतं आपण रेट ऑफ रिॲक्शन, अवरेज रेट ऑफ रिॲक्शन अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इथपर्यंत आपण पोहोचलेलो होतो. त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत, न्यूमेरिकल टाइप्स ऑफ क्वेश्चन आहेत, ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहूयात मग ते कसे सॉल्व करायचे, ते काय विचारलेलं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन असा आहे, कन्सिडर द रिॲक्शन. क्वेश्चन आहे, कन्सिडर द reaction twice of A plus B, twice of A plus B is converted into twice of C. Suppose that at a particular moment, suppose that at particular moment during the reaction a rate of disappearance of A, is 0.076 moles per second किंवा मोलार पर सेकंड. कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. याच्यामध्ये पहिला व्हॉट इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. दुसरा आहे, व्हॉट इज द रेट ऑफ कंझम्पशन ऑफ बी. व्हॉट इज द रेट ऑफ कंझम्पशन ऑफ बी. आणि तिसरा आहे, व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन. व्हॉट इज द रेट ऑफ द रिॲक्शन. What is the rate of reaction. तर हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा. पहा आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे तुम्हाला माहित आहे. हे एक रिॲक्शन आहे आणि रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए दिलेला आहे. ही रिॲक्शन आपण कशी लिहितो, ही रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन या रिॲक्शनचा असं एक्सप्रेस करतो, 1/2 डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी, हे आहे मायनस, इज इक्वल टू मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू प्लस 1/2 डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी. तर अशा प्रकारचा हा इक्वेशन आपण मांडू शकतो. त्यापैकी काय दिलेलं आहे माहिती आहे तुम्हाला, त्यापैकी आपल्याला दिलेला काय आहे, -1/2 डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. दॅट मीन्स डिसअपिअरन्स ऑफ व्हॉट, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए दिलेला आहे. ए इज इक्वल टू 0.076 मोलार पर सेकंड, हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे, रेट ऑफ
रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी हा कॅल्क्युलेट करायचा आहे मायनसमध्ये, आणि त्याच्यानंतर रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ सी, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ सी हा सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर मग आता आपला पुढचा मुद्दा आहे असं कॅल्क्युलेट करायचं. लक्षात येतं का बघा? म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पहिलं बी कॅल्क्युलेट करायचं आणि सी कॅल्क्युलेट करायचं आहे. पण मुद्दा असा आहे, या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होतं. म्हणजे जर समजा हे डिसअपिअर झाला, हा डिसअपिअर झाला, तर हा मिळणार आहे. लक्षात येते? मग आपला जो प्रोडक्ट आहे याच्या डिसअपिअरन्समुळे मिळणार आहे, याच्या पण डिसअपिअरन्समुळे मिळणार आहे. म्हणजे सी हा जो प्रोडक्ट आहे फॉर्म कधी होणार आहे, हा प्रोडक्ट कधी फॉर्म होतो, हे दोन डिसअपिअर झाल्यानंतर तो प्रोडक्ट फॉर्म होतो. मग आता आपल्याला डिसअपिअरन्स ऑफ सी कसं सॉल्व्ह करता येईल? मग पहा, पहिल्यांदा आपण प्रोडक्टच्या बाबतीत सॉल्व्ह करू. डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी, याचा कोइफिशियंट आहे 1/2 इज इक्वल टू इकडे काय येईल? 1/2 डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी. कारण का आता मुद्दा आहे तुमचा किंवा सर हा काय प्रॉडक्ट, याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं, याचं अपिअरन्स काढायचं. व्हॉट इज अ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, हे फॉर्मेशन काढायचं पहिल्यांदा, कारण पहिलीच कंडिशन आहे फॉर्मेशन ऑफ सी, याचं फॉर्मेशन काढायचं आहे. मग हा जो 2 आहे हा इकडे येईल, म्हणजे डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल्स टू 2/1 इंटू 1/2, म्हणजे हा लिहिला नाही लिहिला तरी चालतो, इंटू डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी. हा टू कॅन्सल, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू, याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे डी इंटू कॉन्सन्ट्रेशन, कारण याचं पण तेवढंच आहे ना, त्यामुळं हा जो हाफ आहे हा हाफ ऑलरेडी कॅन्सल झाला, तर या ठिकाणी 0.076 मोलार पर सेकंद, दॅट इज अ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. येते लक्षात? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी हा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, तुम्ही कॅल्क्युलेट केला. आता पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? रेट ऑफ कंझ्युम्शन ऑफ बी. म्हणजे कंझ्युम्शन म्हणजे काय? याचं डिसअपिअरन्स होणार आहे, याचं डिसअपिअरन्स होणार आहे. आता त्याचा काही संबंध नाही, हा डिसअपिअर होणार आहे, याची व्हॅल्यू मिळालेली आहे, याची व्हॅल्यू म्हणजेच याची व्हॅल्यू आहे, दोन्हीपैकी कुठलीही व्हॅल्यू ठेवलं तरी काही अडचण नाही. मग पुढं आता पुढचा कन्सेप्ट काय येतो? रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू, आणि काय काढायचं आपल्याला? ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. पण याच्यासोबत आणखीन कोणतं डिसअपिअर झालेला आहे? कोण डिसअपिअर झालेला आहे? 1/2 हा मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी. मायनस मायनस प्लस होऊन जाईल, कारण दोन्ही बाजूला आहेत, कॅन्सल केलं तर काही हरकत नाही. डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू. आता बऱ्याच जणांना प्रश्न असाही पडला असेल, सर याचं डिसअपिअरन्स झाल्यानंतर सुद्धा याचं फॉर्मेशन, याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे, याची व्हॅल्यू मिळालेली आहे, तुम्ही ही पण व्हॅल्यू ठेवू शकता, तसं काही अडचण नाही. याची व्हॅल्यू ठेवली तरी काही हरकत नाही, किंवा याची व्हॅल्यू ठेवली तरी काही हरकत नाही, कारण हा डिसअपिअर होणार आहे, याच्यासोबत कंबाईन होऊन हा डिसअपिअर होणार आहे, तेव्हा हा मिळणारा आहे. मग 1/2 या ठिकाणी डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती आहे? डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? इंटू 0.076. कारण मुद्दा लक्षात घ्या, हा जेव्हा हाफ कंबाईन होतो तेव्हा हा, म्हणजे हा एक कंबाईन होतो तेव्हा हा हाफ कंबाईन होतो, त्याच्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन तिकडं आहे. इथे का लक्षात? आपण हाच का यूज केला, हीच व्हॅल्यू का यूज केली? जेव्हा हा एक मॉलिक्यूल असतो तेव्हा हा अर्धा मॉलिक्यूल असतो, आणि या दोघांपासून सी तयार होणार आहे, त्यासाठी हा किती युटिलाइज झालाय ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग दोनाने त्याला डिवाइड केलं, दोनाने डिवाइड केलं तर बे 6 आणि बे 16, सो
d into concentration of B divided by dt is equal to मायनस मायनस प्लस होऊन गेलेला आहे 0.038 मोलार पर सेकंद. लक्षात आले बघा, मोलार पर सेकंद. आणि इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं की इथपर्यंत ऑल क्लिअर. आणि आता काढायचं आपल्याला रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ काय आहे, रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन व्हॉट, रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ए आणि बी वरती डिपेंड आहे, बरोबर ना. मग ए का किंवा बी काय, पण रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन. सो आर इज इक्वल टू d into concentration of A divided by 1/2 into dt. मग R is equal to, याची व्हॅल्यू माहिती आहे 1/2 into 0.076. so there is also R is equal to 0.0 what 38. what is the rate of reaction, unit of rate of reaction, what is that, molar per second किंवा मोल्स पर डीएम क्यूब पर टाइम. मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड असं तुम्ही म्हणू शकता, किंवा मोलार पर सेकंड असं म्हणू शकता. क्लिअर आहे, सगळ्यांनी क्लिअर आहे का पहा, सगळ्यांनी सिस्टमॅटिकली पहा. कारण क्वेश्चन इट्स व्हेरी इझी आहे, फक्त थोड्याशा कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. का तसं कॅल्क्युलेट केलं याचा रिझन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येऊ शकतं. नाव नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आपण घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन चला कुठेपर्यंत आले बघा, त्याला सगळ्यांचं लिहून. पटकन लिहिणं होत नसेल तर डायरेक्टली स्क्रीनशॉट घ्यायचं आणि चटकन मोकळं व्हायचं, आणि नंतर ते सगळे न्यूमेरिकल आपल्या वहीत स्वतःच्या मनाने सोडवायचं आहे. फॉर्म्युले खूप दिवस झाले अशातलं प्रकार नाही. आत्ताच अगदी लास्ट लेक्चरला आपण रेट ऑफ रिॲक्शन पाहिलेलं आहे आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त लांबचा विचार करायची गरज नाही. फॉर्म्युल्याला काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आणि पटापटा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दॅट इज मोस्ट बेनिफिशियल ओनली अँड ओनली फॉर यू. मोस्ट बेनिफिशियल ओनली अँड ओनली फॉर यू. त्याचा फायदा फक्त आणि फक्त आपल्यालाच होणार आहे, त्याचा फायदा इतर कोणालाही नाही. सो प्लीज टेक केअर टू दॅट थिंग्स. ओके. So question next. Consider the reaction. Question पुढचा आहे. Consider the reaction. Thrice of I minus aqueous plus S2O8 minus aqueous. S2O8 minus aqueous is converted into I3 minus aqueous. I3 minus aqueous plus twice of SO4. Twice of SO4. It is a -2 aqueous. Minus, and this is the aqueous. At a particular time t, at particular time t,
डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस मायनस divided by dt is equal to 2.2 into 2.2 into 10 raised to power minus 2 molar per second. Molar per second. What are the value of काय काय काढायचं पहा. What are the value of minus d into concentration of I minus divided by dt हे काढायचे आहे. दॅट इज अ फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड कॅल्क्युलेट करायचं आहे. मायनस डी इंटू S2O4 मायनस मायनस डिवायडेड बाय डी टी. आणि सी कॅल्क्युलेट करायचं आहे. डी इंटू I3 मायनस डिवायडेड बाय डी टी. तर या तीन टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲट द सेम टाइम. At the same time हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कसं सॉल्व्ह करायचं, काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे. तुमच्याकडे एकच व्हॅल्यू दिली आहे डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस मायनस बाय डी टी. ही व्हॅल्यू दिली आहे 2.2 इंटू 10 raised power मायनस 2 मोलार पर. आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आपण कशी लिहू शकतो. या रिॲक्शनमध्ये 4 टर्म्स आहेत. या रिॲक्शनचा रेट कसं एक्सप्रेस करू शकतो. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू तर या सगळ्या टर्म आपण असं लिहू शकतो. रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू म्हणजेच R इज इक्वल टू काय लिहू शकतो. -1/3 d into concentration of I minus divided by dt is equal to minus d into concentration of S2O8 minus minus divided by dt is equal to plus d into concentration of I3 minus divided by dt is equal to plus 1/2 d into concentration of SO4 minus minus divided by dt. ओके. हे तुमच्याकडे दिलेले इक्वेशन आहे. त्यातल्यापैकी याची व्हॅल्यू फक्त तुम्हाला माहिती आहे. काढायच्या टर्म कोणत्या. DI3 DI मायनस S2O8 मायनस आणि DI3 मायनस. मग पहिल्यांदा आपण SO4चं कन्व्हर्शन, कारण या दोघांमध्ये काय बघा SO4चं कन्व्हर्शन याचा काही कोएफिशियंट आहे का. SO4 इज कन्व्हर्टेड इनटू म्हणजे या ठिकाणी रेट दिलेला आहे. येते का लक्षात बघा. I3 SO4 या सगळ्यांचं काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करा. या इक्वेशन हे जे इक्वेशन दिलेलं आहे या इक्वेशनचं सिस्टमॅटिकली ऑब्झर्वेशन करा. त्याच्यापैकी काय काय दिलेलं आहे ते पहा. काय काय दिलेलं आहे ते सिस्टमॅटिकली पहा. आणि आपल्याला SO4 मायनस मायनसची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे. SO4 मायनस बघा ही इज इक्वल टू दिस वन, दिस वन इज इक्वल टू दिस वन, दिस वन इज इक्वल टू दिस वन. म्हणजे इनडायरेक्टली आपण जर I3 कॅल्क्युलेट करायचं असेल DI मायनस मायनस याला आपण असं लिहू शकतो -1/3 d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I3 मायनस I मायनस डिवायडेड बाय dt इज इक्वल टू, कारण हा इज इक्वल टू याच्या हा इज इक्वल टू दिस वन आणि दिस वन इज इक्वल टू देअरफॉर 1/2 d इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस मायनस डिवायडेड बाय dt. हे इक्वेशन आपण डायरेक्टली असं मांडू शकतो. असं मांडू शकतो ना, कारण हा बरोबर हा आहे, हा बरोबर हा असू शकतो, हा बरोबर हा पण असू शकतो. देअरफॉर वी राईट दिस टर्म इज इक्वल टू दिस टर्म. मग आता याच्यातली या टर्मची व्हॅल्यू माहिती आहे.
मायनस याच्यातला 3 तिकडे जाईल, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आय मायनस डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू 3/2 डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस मायनस डिवायडेड बाय डी टी. SO4 मायनस मायनसची व्हॅल्यू तुमच्याकडे दिली आहे 2/2 सॉरी 2.2 3/2 इंटू 2.2 इंटू 10⁻². 2 हे कॅन्सल झाले, 1 या ठिकाणी 1.1 मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आय मायनस डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू या ठिकाणी 3.3 इंटू 10⁻² मोलार पर सेकंड असं त्याचं आन्सर आलेलं आहे. दिस इज अ डिसअपिअरन्स ऑफ आय. दिस इज अ डिसअपिअरन्स ऑफ आय. लक्षात येते का बघा, सगळ्यांना लक्षात येते. त्याच्यानंतर एक झाला हा कन्सेप्ट झाला. आता SO4 मायनस मायनस म्हणजे हा इज इक्वल टू हा पण येऊ शकतो. म्हणजे तुम्ही आता याला काय म्हणू शकता बघा, मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2O8 डिवायडेड बाय मायनस मायनस डी टी, इथं मायनस मायनस इज इक्वल टू डी सॉरी 1/2. इज इट क्लिअर? 1/2 डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस मायनस डिवायडेड बाय डी टी. या ठिकाणी काय होईल माहिती आहे का, या ठिकाणी 1/2 मायनस मायनस ॲज इट इज राहील. So there is a value of this one is at 2.2 into 10⁻². So it is म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2O8 मायनस मायनस डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू 1.1 into 10⁻² molar per second. It is the value of second. This one S2O8. That is a S2O8. बरोबर आहे बघा. S2O8 चं 1.1 into 10⁻². आणि आता शेवटचा टर्म आपल्याकडे बाकी आहे. शेवटचा व्हॉट इज लास्ट टर्म I3 मायनस कॅल्क्युलेट करायचा आहे. तर I3 ची व्हॅल्यू सुद्धा त्याच्याच एवढी आहे. I3 इज इक्वल टू, हे दोन्ही प्लसमध्ये येतील. These are the disappearance and it is appearance. These are the disappearance, it is appearance. So D into I3 minus divided by dt is equal to 1/2 D into concentration of SO4 minus divided by dt. So D into concentration of I3 minus divided by dt is equal to 1/2 into 2.2 into 10⁻². These two are the cancel. 1.1 into 10⁻² molar per second. So that is the answer of this question. अशा प्रकारे तुम्ही हे सर्व आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. ओके, चला 2 क्वेश्चन आजच्या. नेक्स्ट लेक्चरला आणखीन 1-2 क्वेश्चन घेऊयात आणि मग पुढच्या पॉईंटकडे आपण टर्मिनेट होऊया. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.